मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज ना मला सकाळपासूनच फार विचित्र वाटते. म्हणजे ना काहीच समजत नाही. आज ना मला सकाळपासूनच पप्पांची खूप आठवण येते. आता त्यांना जाऊन ह्या वर्षी 20 नोव्हेंबरला 3 वर्ष पूर्ण होतील. पण आज सुद्धा असं वाटतं की ते कुठेतरी गावाला गेले, काम पूर्ण झालं की येतील परत. काल ना अचानक स्वप्नात आले आणि म्हणाले, काय रे डबू, असं म्हणून जवळ घेऊन बस. जेव्हा बाप होता तेव्हा बाप कळत नव्हता आणि आता बाप नाहीये तर बाप काय आहे ते कळतंय. आता तर काय, आयुष्य थांबलं नाहीये म्हणून पुढे जातोय खरं, पण त्यांची जागा मात्र आजवर कोणीही घेऊ शकलं नाही. काका म्हणाले, मी आहे ना, काळजी नको करूस. मामा म्हणालेत, आम्ही आहोत ना. खंबीर तर तुम्हालाच बनावं लागेल आता. मान्य आहे, हो बनलो आम्ही खंबीर, पण त्या बापाचा हात डोक्यावर फिरायचा, त्याची कमतरता भासते. त्याचं काय, बाहेर निघालो की पूर्ण विश्वास ठेवून बाहेर पाठवायचं आणि प्रत्येक तासाने फोन नक्की करायचे. ढबू जेवून गेलीस का, कारण तब्येतीने जरी त्यांची ढबू ढबू असली तरी तिला मधूनच चक्कर यायला नको म्हणून जेवायचा आग्रह आणि काळजी. आणि हो, त्यांची जागा तर कोणीच नाही घेऊ शकलं आजवर, कारण तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला. पण पप्पा असते ना तर त्यांनी प्रत्येक तासाला फोन करणं नसतं चुकवलं. आज मी ते म्हणतील ते सर्व काही करू शकते त्यांच्यासाठी, पण करून गेलं तेच नाही. आणि राहिली गोष्ट मम्मीची, हो तर ती बापासारखी खंबीरपणे उभी आहे आज पण. आमचा बाप गेला, तिचा म्हातारपणीचा आधार गेला. या गोष्टीने तर ती पण पूर्णपणे खचली आहे, पण दाखवत नसली तरी समजतो. तिने जरी आज बापाची जागा घेतली असेल तरी सुद्धा त्यांची कमतरता भासते आणि ती कुणीही पूर्ण करू शकणार नाही. देवाकडे फक्त एकच मागेन, पुढच्या जन्मी सुद्धा त्याच बापाच्या पोटी जन्माला येऊ दे आणि ह्या जन्मात जे मी त्यांच्यासाठी करायचं ते त्या जन्मी तरी पूर्ण होऊ दे. ह्यावेळेस सारखा अचानक अटॅक येऊन त्यांना पुढच्या जन्मी इतकं पटकन नेऊ नकोस, कारण माझ्या कन्यादानाचा हक्क त्यांचा आहे, तो पुढच्या जन्मी तरी त्यांनाच मिळू दे. आणि येस गाईज, तुम्ही म्हणत असाल एंटरटेनिंग ब्लॉग इमोशनल कसं काय, पण मी पण एक मनुष्य आहे आणि मी रेग्युलर बेसिसवर ब्लॉग शेअर करते, त्यामुळे मला वाटलं हे पण मी तुम्हाला शेअर करावं. कारण आणि डेली ब्लॉग्स म्हणजे काय, हेच ना, जे होतं ते शेअर करावं, तर तेच केलं. आणि येस गाईज, दॅट इज इट फॉर द डे. बाय.